पहिल्या भागातले काही कलाकार असे आहेत की जे आपल्याबरोबर नाही आहेत आत्ता. प्रदीप पटवर्धन असतील ते नाही आहेत आपल्याबरोबर. आणखी रीमाताई नाही आहेत, कुलदीप नाही आहे, सतीश तारे नाही, की त्यांनी खूप छान काम केलं होतं, गाजवला होता पहिला चित्रपट. मला नक्कीच खात्री आहे जसं आम्ही प्रेक्षक मिस करणार आहे त्यांना या भागात, तसं तुम्ही सुद्धा मिस केलं असेल. अर्थात. थोडी तुमची भावना सांगा. म्हणजे नाही, भावना काय, मी डेफिनेटली मिस केलं. या जल्लोषात ही मंडळी सुद्धा माझ्याबरोबर असती. फक्त हे 4 नाही तर जगदीश खेबुडकर सुद्धा नाही आहेत. माझा बालमित्र अविनाश ठाकूर सुद्धा नाही आहे, की जो माझ्याबरोबर इतकी वर्ष त्यांनी काम केलेलं आहे. त्या सगळ्यांनाच मिस करतोय मी. आणि ते असते तर अजून सोन्याहून पिवळं झालं असतं असं मला तरी वाटतं, अजून मजा करता आली असती. पण हे म्हणताना मला एका गोष्टीची जाणीव मात्र नक्की होती आहे की या सर्वांच्या शुभेच्छा या चित्रपटाला नक्कीच आहेत. आणि ते मला वेळोवेळी जाणवतात. हे एवढं सगळं जे होतं आहे, एवढं मोठं होतं आहे, ते फक्त एका माणसामुळे तर नक्कीच नाही ना होणार. त्याच्या मागे एक वेगळी ताकद लागते, एक दैवी शक्ती लागते, एक वाईब्स वेगळ्या लागतात. त्याचमुळे इव्हन ट्रोल करणारी मुलंसुद्धा पहिल्या दिवशी तिकीट काढून सिनेमा पाहायला जातात. तुला कळतंय मी काय म्हणतो? तर ते का होतं? ह्या सगळ्या कारणांमुळे होतं. एक गणपती बाप्पांचा आशीर्वादही आहे, हे नव्यानं सांगायची आवश्यकता नाही. बरोबर. पण तो तर सर्वात मोठा असतो. त्यानंतर माझे वडील नाही आहेत, त्यांचाही मला आशीर्वाद मिळणार आहे.